इंद्रियेभ्यः परायर्था अर्थेभ्यश्च परं मनः मनसस्तु परा बुद्धिः बुद्धेरात्मा महान् परः महतः परमव्यक्तम् अव्यक्तात् पुरुषः परः पुरुषान्न परं किंचित् सा काष्ठा सा परागतिः। आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक घटक आहेत. जसं आपल्या या स्थूल शरीरामध्ये अनेक अवयव आहेत. हात आहे, पाय आहे, हृदय आहे, फुफ्फुस आहे, यकृत आहे. त्याचप्रमाणे जर आपण आणखीन सखोल विचार केला तर फक्त स्थूल शरीर मी आहे असं नाही आहे. स्थूल शरीर म्हणजे ज्याचा अभ्यास डॉक्टर लोक करतात त्याला म्हणतात स्थूल शरीर. हॉस्पिटलमध्ये ज्याची ट्रीटमेंट होती त्याला म्हणतात स्थूल शरीर, है ना. मेंदूचा काही प्रॉब्लेम आहे तर हॉस्पिटलमध्ये उपचार होऊ शकतात. हृदयाचा काही समस्या असेल हृदयाची तर होऊ शकते. तर जे काही दिसतं लक्षात घ्या ते सगळं स्थूल शरीर आहे. आणि स्थूल शरीर एकदम बाह्य घटक आहे आणि बहुतेक त्याच्याबद्दल लोकांना थोडी माहिती सुद्धा आहे. लोक त्याच्याकडे लक्ष सुद्धा देतात आणि त्याला नीट ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर स्थूल शरीर तर ठीक आहे, आपल्या माहितीतलं आहे. पण जेव्हा आपण अध्यात्मामध्ये येतो तेव्हा आपल्या व्यक्तित्वाच्या जे इतर थर आहे, लेयर्स आहे, त्याच्यावर सुद्धा चिंतन होतं. असं म्हटलेलं आहे की जो आपल्याला फक्त स्थूल शरीरच मानतो तो पशु आहे, अशी निंदा केली आहे. कारण पशुला बस तेवढंच माहित आहे ना, तो काही जास्त विचार तर करू नाही शकत. तर इथे म्हणतात की आता चिंतन करा की शरीर आहे, शरीरापेक्षा सूक्ष्म इंद्रिय आहे. इंद्रिय म्हणजे जे आपल्याला दिसतात त्याला इंद्रिय नाही म्हणत. हे जे शरीरामध्ये आपल्याला दिसतं, डोळे आहे, कान आहे, जीभ आहे, नाक आहे, याला इंद्रिय नाही म्हणत. हे सगळे काय आहे? इंद्रियांचे राहण्याचे ठिकाण. अनेक वेळा मी बहुतेक सांगितलंय सगळं. नेत्रेंद्रिय म्हणजे आपल्याला जे हे दिसतं याला नाही म्हणत नेत्रेंद्रिय. याच्या आतमध्ये आहे नेत्रेंद्रिय. हे जे बाहेर दिसतं हे त्याची सीट आहे, उपलब्धी स्थान आहे. डोळ्यांची ट्रीटमेंट करायची असेल तर कुठे जाईल तो डॉक्टर? इथे जाईल. तर नेत्रेंद्रिय याला म्हणतात गोलक, गोलकाच्या पाठीमागे. आता हे जे दिसतं याला कर्णेंद्रिय नाही म्हणत. कर्णेंद्रिय हे तर स्थूल शरीराचे भाग आहे. जे जे दिसतं ते स्थूल शरीर आहे. कानाच्या पाठीमागे कानापेक्षा सूक्ष्म जे आहे ती आहे कर्णेंद्रिय. पहा, जे लोक दुर्दैवाने बहिरे असतात
त्यांच्याकडे कान तर असतात की नाही? कान आहे पण कर्णेंद्रिय नाहीये. जर कानच कर्णेंद्रिय असते तर त्यांना ऐकू आलं असतं. त्याचप्रमाणे अंध लोकांकडे सुद्धा ते डोळे तर असतातच, भूगोल तर दिसतं ना त्याच्या ह्याच्यात, पण नेत्रेंद्रिय नाहीये. कळतोय का फरक? गोलक आणखीन गोलकामध्ये राहणारी इंद्रिय. तर शरीरापेक्षा सूक्ष्म आहे इंद्रिय. हे झालं. इंद्रिया अशा आहे ज्या इंद्रिय गोचर नाहीये. इंद्रियांना इंद्रिया पाहू नाही शकत. म्हणजे डोळ्याला, नेत्रेंद्रियाला डोळ्यांनी पाहू नाही शकत. अच्छा, तर इंद्रिया 10 आहे. 5 ज्ञानेंद्रिया, 5 कर्मेंद्रिया. 5 इंद्रियांनी ज्ञान होतं आणि 5 इंद्रियांनी कर्म होतं. आता तुम्ही सगळं वाचा. त्यानंतर या इंद्रियांचा संचालक कोण आहे? इंद्रियांचा नियामक कोण आहे? कोण त्या इंद्रियांना आदेश देतं की हा आता पहा, आता ऐका, आता चला, आता खा? तर म्हणजे इंद्रियांपेक्षा सूक्ष्म आहे मन. त्याला म्हटलेलं इंद्रियाध्यक्ष, इंद्रियांचा अध्यक्ष आहे. या इंद्रियांची एक कमिटी आहे, त्याच्यामध्ये 10 सदस्य आहे, 10 इंद्रिया, आणि त्याचा अध्यक्ष कोण? मन, 11वा. तर मन त्या इंद्रियांना आदेश करतं. म्हणजे मन झालं नियामक आणि इंद्रिया नियम्य. अच्छा, आता मनाच्या पेक्षा सूक्ष्म काय? काल आपण पाहिलं तर बुद्धी. आता हे सगळे आपल्या व्यक्तित्वामध्येच घटक आहे. बुद्धी म्हणजे ज्याच्यामध्ये विचार करण्याची सामर्थ्य आहे, ती आहे बुद्धी. विचार, चिंतन, आणखीन विवेक, समजण्याची एक जी शक्ती आहे, ग्रहण करण्याची एक शक्ती आहे, जी ज्याच्यामध्ये आहे ती, त्याला म्हणून बुद्धी. बुद्धी सुद्धा एक इन्स्ट्रुमेंट आहे, उपकरण आहे. जसं आपल्याला काही दिली, एक उपकरण दिलं, हातोडी दिली, त्याने आपण अनेक कामं करू शकतो. त्याचप्रमाणे बुद्धीने अनेक कामं करू शकतो. बुद्धी आहे निश्चय करणे, विचार करणे, विश्लेषण करणे, विवेचन करणे, निरूपण करणे. बुद्धीच्या द्वारे विचार करतो आणि मग वागेंद्रियेच्या द्वारे तो प्रकट करतो. तर बुद्धी, आणि बुद्धीला सारथी म्हटलंय, आधी आपण पाहिलेलं आहे. हे पहा, अर्जुनाचा सारथी आहे कृष्ण आणि कर्णाचा सारथी आहे शल्य. माहिती तुम्हाला शल्य? आणि हा शल्य जो आहे तो युधिष्ठिराचा मामा आहे, पांडवांचा मामा आहे. त्याचं मन खरं म्हणजे पांडवाकडे. कौरवांकडे असे अनेक लोक आहे जे युद्ध तर कौरवांकडून करत आहे, पण त्यांचं मन कुठे आहे? पांडवाकडे. तर तो जो शल्य आहे ना, त्याची तर इच्छा आहे की पांडवांचाच विजय हो. तर तो काय म्हणतो, मी कौरवाच्या बाजूला राहीन पण मदत तुमची करीन. कसं काय करीन? तर म्हणे मी आहे सारथी, कर्णाचा सारथी. तर कर्णाला असे वाक्य बोलत राहीन मी ज्याच्याद्वारे त्याचा उत्साह भंग होईल, उत्साह कमी होईल. आणि असं झालं, तो एवढी अर्जुनाची तारीफ करत होता. अरे तुझ्या समोर अर्जुन तू फार मोठा आहे, तू काय करू शकतो? तुझ्या बाणांमध्ये तेवढी शक्ती. आता जर सारथी असा असेल तर मग रथीची काय हालत? शल्य शब्दाचा अर्थ आहे टोचणार, टोचण्यात, टोचून बोलत होता. आणि इकडे पहा तुम्ही, अर्जुनाचा जो सारथी आहे, अर्जुन एकदम काय बसून गेला, बसला होता, सोडलं होतं सगळं त्यांनी, युद्ध करणारच नाही.
त्याला उठवलं. तर सारथी कसा असायला पाहिजे तर म्हणे कृष्णाचा. स्वामी विवेकानंद लहानपणी ते म्हणायचे, मला घोडे चालवणारा, काय म्हणतात त्याला, घोडे चालवणार, टांगा चालवणारा म्हणे तो मी तो होईल. त्यांना एक फॅसिनेशन, एक आकर्षण वाटायचं. काय होईल मोठा होऊन तर म्हणे मी टांगा चालवणारा. टुकडुक 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 रोज पाहायचं, फार छान, याच्यात मजा येते. तर त्याचे वडील जे आहे स्वामीजींचे, ते काय म्हणाले, जरूर तू सारथी हो, टांगेवाला हो, पण कृष्णासारखा. आदर्श टांगेवाला कोण? सारथी, तर म्हणे कृष्ण. तर असा सारथी जो रथीला विजय मिळवून देईल, असा सारथी जो रथी जर हतोत्साहित झाला आहे, निराश झाला आहे, तर त्याला परत उत्साहित करणार. तर आपल्याकडे सुद्धा बुद्धी जी दिली आहे ती सारथी आहे, ती अशीच पाहिजे. नाही म्हणे आय एम डिप्रेशन आहे सध्या, डिप्रेशन. तर बुद्धी, तर मनाच्या पाठीमागे बुद्धी, बुद्धीपेक्षा मोठी समष्टी बुद्धी, काल पाहिलं आपण. आणि समष्टी बुद्धीपेक्षा मोठी काय तर म्हणजे त्याचा आधी अव्यक्त, जिथून ही बुद्धी प्रकट होते, अव्यक्त. आणि त्या अव्यक्ताचंही जे अधिष्ठान आहे ते म्हणतात चैतन्य, आत्मतत्व. आणि आत्मतत्व अंतिम सत्य आहे, खरोखर सत्य आहे, पारमार्थिक सत्य आहे, आत्मचैतन्य. त्याला पुरुष म्हटलेलं आहे. आणि त्याचं ज्ञान मिळवणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आता म्हणे या 12व्या मंत्रात ते म्हणतात की जरी आत्मतत्व आपल्याकडे सगळ्यांकडे आहे, सगळ्यात प्रत्यक आहे, सगळ्यात अंतरंग आहे, सगळ्यात आधी वस्तू कोणची आहे तर म्हणे आत्मवस्तू. असं असून सुद्धा एष सर्वेषु भूतेषु गूढो आत्मा न प्रकाशते. आपल्याला काही जाणीवच नाहीये की परम सत्य आहे मी, पारमार्थिक सत्य, ज्याला चैतन्य आत्मा म्हणतात, तो मी आहे. न प्रकाशते. हे पण इथे न प्रकाशतेचा अर्थ काय जरा समजून घ्या. असं नाहीये की लोकांना आत्म्याचा अनुभव नाहीये, त्याला लक्ष नाही का. सगळ्यांना आत्म्याचा अनुभव आहे. सगळ्यांना हा अनुभव आहे की नाही, मी आहे, मी आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर बस हाच तर आहे आत्माचा. हा मी आहे, मग कशाला पण आता उद्यापासून नाही येणार आम्हाला, झाला अनुभव. अहम अस्मी, मी आहे. तर अनुभव सगळ्यांना आहे, पण एक आणखीन सांगतो, त्याचं विशेष ज्ञान नाही आहे की सर्वश्रेष्ठ वस्तू आत्मचैतन्यात आहे. मी नेहमी सांगतो, मी आहे हे तर सगळ्यांना माहीत आहे. मी आहे मध्ये काही काही वस्तू त्या सुद्धा मला माहिती आहे. मी मनुष्य आहे, मी पुरुष आहे, मी पती आहे, मी स्त्री आहे. ठीक आहे, मी आहे मध्ये हे सगळं माहिती. हे ज्ञान घेण्यासाठी इथे यायचं नाहीये, कारण आम्हाला माहिती आहे, आधीच माहिती आहे. तुम्ही जर शिकवलं नाही तरी आम्हाला माहिती आहे. मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे. आता इथे येऊन प्रवचन हेच काल की आजपासून तुम्ही आपल्याला मनुष्य माना बरं का. अहम मनुष्य हेच ज्ञान आहे. अरे हे तर आम्हाला माहिती आहे. तर मी आहेच सामान्य ज्ञान सगळ्यांना आहे, पण मी सच्चिदानंद आहे हे माहिती आहे का. हे जेव्हा शास्त्र आहे, मी पुरुष आहे, पुरुष म्हणजे पूर्ण आहे की नाही. मी निर्विकार आहे. आता चैतन्याचे सगळे लक्षण आहे. तर अशी ओळख तर आपली नाहीये ना. आपण म्हणतो मी मरणारा आहे, आणि तोच ज्ञानी काय म्हणतो, मी
अमृत आहे. आता असं कसं, म्हणजे त्याचा आत्मा अमर आहे, माझा आत्मा मरणार आहे असं आहे का? असं नाही आहे. माझा आत्मा सुद्धा काय अमरच आहे, पण मला त्याचं भान नाही, ज्ञान नाही. आपण म्हणतो मी दुःखी आहे, मी ताणतणावात आहे, तो म्हणतो मी तर निश्चिंत आहे, मी आनंद आहे. तर सगळ्यात आधी मी आहे, पहिली स्टेप. मग मी मनुष्य वगैरे 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 आहे, सेकंड स्टेप. आणि मग शास्त्र ऐकल्याने काय ज्ञान होतं? मी निराकार, निर्विकार, व्यापक असं तत्व आहे. आणि त्याला सतत काय भान असतो, जाणीव असते. तर आत्म्याचा अनुभव सगळ्यांना आहे. परत सांगतो, पंचदशीमध्ये लिहिलेलं आहे की जो म्हणतो की मला आत्माचा अनुभव नाहीये, तो एक मातीचा गोळा आहे. म्हणजे काय? जड आहे. जड वस्तूंना ज्ञान नाहीये, अनुभव नाहीये त्यांच्या सत्तेचा, त्यांच्या अस्तित्वाचा. तर कोणी म्हणतं मला आत्माचा अनुभव नाही, तर तू काय दगड आहे का? मी आहे, मी आहे हा काय आहे? अनुभवच आहे. पण जसं मी सांगितलं, विशेष त्या आत्म्याचं जे वैशिष्ट्य आहे की आत्मा मरत नाही, हे माहीत नाही. सगळे जण म्हणतो मी आहे, मी आहे, माहीत नाही आता किती दिवस मी आहे. म्हणजे काय? मरणार आहे. तर मी आहे हा आत्मानुभव आहे. म्हणून असं कधी नका म्हणू की मला आत्म्याचा अनुभव नाहीये. कळलं का? स्वतःचा अनुभव नाही असं हे म्हणण्यासाठी सुद्धा तुम्हाला स्वतःचा अनुभव करावा. मला अनुभव नाहीये. कोणाला? मला तर आधी मीचा अनुभव पाहिजे ना. मी आहे, तर मी ब्रह्म आहे हे समजण्यासाठी इथे सकाळी यायचं आहे. मी सत्य आहे हे समजायचं. तर गूढो आत्मा न प्रकाशते, म्हणजे हे असं विशिष्ट ज्ञान माहीत नाही, न प्रकाशते. तर म्हणे हे सगळं ज्ञान केव्हा होतं? तर म्हणे दृश्यते तू अग्रया बुद्धया. बुद्धीला जर सूक्ष्म केलं, आणखीन त्या सूक्ष्म बुद्धीने चिंतन केलं, तर काय होईल? म्हणे मग दृश्यते. दृश्यते म्हणजे अनुभूयते, अनुभवती. किम अनुभवती? अहम तू ब्रह्म असं अनुभव. पण बुद्धी जर एकदम रॉ म्हणतात. रॉ म्हणजे काय? RAW रॉ, कच्चा, संस्कारित नाहीये. अगदी स्थूल बुद्धी आहे, त्याला काही कळत नाही. फक्त त्याला हेच माहिती, याला कांदा म्हणतात, त्याला बटाटे, बस एवढंच विवेक आहे. कांदा बटाटा, त्याच्या पलीकडे. तर अशी बुद्धी वाला जो आहे न दृश्य. काल म्हणून सांगितलं की एकाग्र बुद्धीने याचं ज्ञान होतं. एकाग्र म्हणजे एक ठिकाणी टिकवणं, आणि एकाग्र म्हणजे मग आत्मवस्तूचं विचार करणं, दोन्ही आहे. जेव्हा असं होतं तर ते आपल्याला कळतं की अच्छा मी कोण आहे. आणि असे जे लोक आहेत त्यांना इथे म्हटलेलं आहे सूक्ष्मदर्शी भी. सूक्ष्मदर्शी आहे. पंडितही, काल अर्थ सांगितलं ना, पंडितही. आपण जेव्हा या वर्गामध्ये येतो तर एक तुम्ही करा, येण्याच्या आधी 5 मिनिटं जे आपण आधी वाचलंय ते एकदा वाचून घ्या. म्हणजे त्यांनी काय ते ज्ञान आणखी पक्क होत जातं. नुसतं असं काय काल काय सांगितलं होतं, कारण काय ही सुद्धा एक मालिका आहे ना. जसं तुम्ही लक्षात ठेवताय काल कुठपर्यंत झालं होतं मालिकेमध्ये.
तर इथे सुद्धा ही मालिका आहे, प्रवचन मालिका, मंत्र मालिका. तर जर आपण थोडंसं तयारी करून आलो थोडंसं, तर मग समजण्यास काय होतं, सोपं. तर सूक्ष्मदर्शी म्हणजे पंडित. आणि काल मी सांगितलं होतं की ही वस्तू आपल्याकडेच आहे, मीच आहे, पण आपल्याला कळत नाही, कारण माया आहे. सांगितलं होतं ना, मायेमुळे एक आवरण आहे. योग माया समावृत, गीतेमध्ये योग माया शब्द आला आहे. आणि योग माया म्हणजे काही रहस्यवाली अशी काही शक्ती आहे असं नाही. योग माया म्हणजे अज्ञान. त्या अज्ञानामुळे वस्तू असून सुद्धा आम्हाला त्याचं काही अतापता नाही. ही माया अंधाराप्रमाणे, जसं अंधार असला की वस्तू असते तिथे पण आपल्याला दिसत नाही. खुर्ची टेबल सगळे आहे, अंधारामुळे ते नाश नाही होत, पण एक जरूर आहे की त्याच्यावर झाकण पडतं. तर माया त्या ब्रह्माला किंवा आत्म्याला नष्ट नाही करू शकत, पण झाकून ठेवते. म्हणून योगमाया समावृत असं लिहिलेलं आहे. अच्छा, तर सूक्ष्म बुद्धी केली तर दिसेल, हे झालं. आता इथे 13व्या मंत्रात म्हणतात की असं करा, तुम्ही रोज अभ्यास करा, सराव करा. जर सराव केला तुम्ही तर जे तुमचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, ते तुम्हाला सापडेल, त्याची प्राप्ती. फारच छान मंत्र आहे 13वा, ध्यानाचा मंत्र आहे 13वा. यच्चेद्वांग मनसि प्राज्ञः त्यत्यच्छेत् ज्ञानात्मनि ज्ञानमात्मनि महती नियच्छेत् तत्यच्छेत् शान्त आत्मनि यच्छेद्वांग मनसि प्राज्ञः तत्यच्छेत् ज्ञानात्मनि ज्ञानमात्मनि महती नियच्छेत् तत्यच्छेत् शान्त आत्मनि. आता इथे म्हणतात रोज ही साधना करा. रोज असं करायचंय. म्हणजे काय करायचंय, तर इथे एक क्रियापद आहे, आणि ते क्रियापद आहे यच्छेत किंवा नियच्छेत. तर यच्छेत शब्दाचा अर्थ आहे लीन करणे, लय करणे, विलीन करणे. तर म्हणे तुम्ही काय करा, तर म्हणे रोज एका आसनावर अधित बसा. आसनावर ते आसन स्वच्छ शुद्ध असायला पाहिजे. ते आसनाचं वर खाली नसायला पाहिजे, सम. आणखीन रोज एक विशिष्ट वेळ बसण्याचा प्रयत्न करा. 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता. जर आपण वेळ निश्चित केले तर काय होतं, मन म्हणतं हा चला आता वेळ झाली आहे की नाही. जसं आपण भुकेची एक वेळ ठरवतो 12:30 वाजता, 1 वाजता, तर पोट लगेच म्हणतं हा आता चला स्वयंपाक करा. तर मनाला काय एक सवय लावायची. तर एक विशिष्ट स्थान पाहिजे, विशिष्ट काळ पाहिजे, आणि एक विशिष्ट आसन पाहिजे. आसन म्हणजे एक तर ज्याच्यावर आपण बसतो ते, आणि दुसरं आसन म्हणजे मुद्रा, आपल्या शरीराची स्थिती. तर वेगवेगळे प्रकारचे आसन सांगितले आहे. पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन, वज्रासन.
तर असं आसन ज्याच्यामध्ये मी माझ्या शरीराला विसरू शकतो असं आसन. फक्त आसनामध्ये बसणंच प्रयोजन नाहीये, पद्मासन लावणं प्रयोजन नाहीये. आपल्याला चिंतन करायचंय, दॅट इज द मेन पर्पज. पद्मासन मी लावलं आणि गुडघे दुखत असतील तर ध्यान कशाचं होईल? गुडघ्यांचं. आसन असं लावायचंय की मी शरीराच्या पलीकडे जाऊ शकतो. जेव्हा आपली तब्येत ठीक असते तेव्हा आपल्याला भान सुद्धा नसतो की माझ्याकडे शरीर आहे की नाही. जेव्हा काही ना काही रोग होतो तेव्हा परत परत ते लक्ष आपलं वेधून घेतं की माझ्याकडे गुडघा आहे, माझ्याकडे पोट आहे, पोट दुखत आहे, परत परत लक्ष. जर आपल्याला सर्दी होते तेव्हा आपल्याला कळतं की नाक आहे माझ्याकडे, तर नाकाचं काही भानही नाही. मी श्वास घेतोय माहीत सुद्धा. तर ध्यान करायचं असेल तर इथे म्हणतात आधी तुम्ही बसा. अच्छा, नुसतं बसल्याने सुद्धा थोड्या वेळासाठी मन शांत होतं, चांगलं वाटतं. आता इथे पुढची स्टेप काय आहे तर म्हणे यच्छेद वांग मनसी. यच्छेद म्हणजे लीन करा, वांग म्हणजे वागेंद्रिय. वागेंद्रिय म्हणजे ज्याच्याद्वारे मी बोलतो. तर म्हणे या वागेंद्रियाला तुम्ही लीन करा मनामध्ये. म्हणजे गप्प बसा चला. आणि ते शंकराचार्यजी म्हणतात वाग अत्र उपलक्षणार्था सर्वेषाम इंद्रियाणाम. इथे फक्त वागेंद्रियाला लीन करायला सांगितलंय, पण एक इंद्रियाचं नाव घेऊन सगळ्या इंद्रियांना लीन करायचं हे समजायचं आहे. याला म्हणतात उपलक्षणा. 10 इंद्रियांचा ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये एकाला सांगितलं तुला लीन व्हायचं आहे. म्हणजे काय? सगळ्या इंद्रियांना लीन व्हायचं. जणू काही ही वागेंद्रिय लीडर आहे त्यांची. तिला सांगितलं तुला लीन व्हायचं आहे, तर तिने आपले सगळे जे मेंबर आहेत त्यांना सांगितलं तुम्हालाही काय व्हायचं आहे? लीन. त्याला म्हणतात उपलक्षणा. एकाचं नाव घेऊन सगळ्यांचं जेव्हा ग्रहण होतं त्याला म्हणतात उपलक्षण. हे लक्षात ठेवा, उद्या मी विचारेन उपलक्षण हा शब्दाचा काय अर्थ. पुढे माझी अशी काही इच्छा आहे की एक ग्रंथ झाल्यावर शेवटच्या दिवशी थोडी परीक्षा घ्यायची. स्वामीजी अशी काही कल्पना किंवा संकल्प तुम्ही करू नका जेणेकरून उपस्थिती कमी होईल. तुमचंच नुकसान आहे स्वामीजी. पण परीक्षा घेतल्याने पहा तुमचं जे श्रवण आहे ना ते जास्त एकचित्त एकाग्र. कारण आता लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवायचं. नाही तर काय ठीक आहे, आता सकाळची वेळ चांगलं वाटतं ऐकायला. एक असतं रुटीन ऐकणं, रुटीन, आणि एक आहे पूर्ण पचवण्यासाठी ऐकणं, आत्मसात करण्यासाठी ऐकणं. त्याच्यामध्ये फरक असतो. तर श्रवण आणखीन सखोल होईल म्हणून ती परीक्षा वगैरे. आता आमच्या इथे वेदांत कोर्स असतो, मग एक ग्रंथ झाला की परीक्षा आहे. तर किती आतमध्ये गेलं हे कळतं. यानी तुमचं नुकसान नाही आहे, तुमचं लाभच आहे. असो, तर उपलक्षणा म्हणजे एकाचं नाव घेऊन सगळ्यांचं करणं. जसं मी सांगितलं आकाश, आता काही प्रसंग आहे, फक्त आकाशाचंच नाव घेतलं तर आकाशाच्या बरोबर जेवढे चार तत्व आहे त्यांचं सुद्धा ग्रहण करायचं. जर कुठे कुठे काय येतं 4 वेद आहे तर एकाच वेदाचं नाव येतं. तर तिथे समजायचं आहे की इथे 4 वेद घ्यायचे. तर इथे सुद्धा वागेंद्रियाला मनामध्ये लीन करा, म्हणजे सगळ्या इंद्रियांना मनामध्ये लीन करा.
हा आदेश आहे श्रुतीचा. अच्छा, आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न आहे, लीन करणे म्हणजे काय? म्हणजे मनामध्ये सगळ्या इंद्रिया टाकून घ्या. म्हणजे आता काय डोळे फोडा, कान तोडा, नाक तोडा आणि सगळ्यांना कुठे टाकून द्या? मेंदूमध्ये. लीन करणे म्हणजे काय? अरे जसं आपण कचरा एका उचलतो आणि एका बॉक्समध्ये टाकतो, तसं तर नाही आहे ना की इंद्रियांना असं उचललं आणखी मनामध्ये टाकलं. इंद्रिय तर सूक्ष्म आहे, एक तर दिसत नाही, त्यांना कसं काय उचलायचं आणि कसं काय टाकायचं? तर इथे मन काय आहे? पात्र आहे, त्याच्यामध्ये इंद्रियांना टाकायचं. त्याचा अर्थ काय? विचार करा, काय अर्थ असू शकतो शक्य? हा, म्हणजे असं आहे, इंद्रियांकडे लक्ष न ठेवणे, इंद्रियांना व्यापार शून्य करणे, त्यालाच म्हणतात लीन करणे. हे बघा, असं आहे, जेव्हा काही विषय समोर असतो आणि त्या विषयाशी संपर्क करायचा असतो तेव्हाच आपल्याला भान होतं की इंद्रिय आहे माझ्याकडे. म्हणजे जसं मला काही पाहायचं आहे तर मग मला लक्षात येईल की माझ्याकडे काय आहे? डोळे आहे. जर मला काही पाहायचंच नाही तर भानच नसतो की डोळे आहे. इंद्रिया क्रियाशील केव्हा होतात? जेव्हा त्यांना काय विषय ग्रहण करायचा असतो. आता इंद्रियांना लीन करणं म्हणजे एकही विषयांचं ग्रहण न करणे. इंद्रियांना लीन करणे म्हणजे आता मी डोळे बंद केले आहे, कानाने काही ऐकत नाहीये, हातानी पायानी काही करत नाहीये, म्हणजे काय झाले? जणू काही हे लीन झाले. याला म्हणतात व्यापार शून्य करणे, कर्ण व्यापार शांत करणे. योग सूत्रामध्ये याला म्हटलेलं आहे प्रत्याहार. इंद्रिया जे आहरण करत आहे, ग्रहण करत आहे, ते थांबवणे. प्रतिआहार, आहाराचं उलट. डोळ्यांना म्हणजे नेत्रेंद्रियांना या गोलकामध्येच ठेवणे, बाहेर नाही जाणे. कर्णेंद्रियांना इथेच ठेवणे, काही शब्दासाठी जेव्हा धावत नाहीये. तर याला काय म्हणू? पहिली स्टेप झाली. नाही, पहिली स्टेप म्हणजे बसणे, दुसरी स्टेप म्हणजे इंद्रियांना लीन करणे, कर्ण व्यापार. जसं जेव्हा आपण रात्रीच्या वेळेस टी व्ही समोर बसलो आणि आता आपल्याला झोप येत आहे, तर हळूहळू आपोआप या इंद्रिया काय होतात? लीन होतात की नाही? टी व्ही आता दिसत नाही हळूहळू, आणि हे रोज सहज होतं. आपल्याला ऐकू येणं बंद होतं. म्हणजे काय? आता कर्णेंद्रिय म्हणते हरिओम, आता वेळ झाली माझी, दुकान बंद करते. या सगळ्या इंद्रिया काय? व्यापार करतात. सकाळी 7 ते रात्री 11 आणि मग फोल्ड होतात. सकाळी उठलं की दुकान सुरू, घेणं देणं सुरू. तर ध्यानामध्ये जेव्हा आपण बसतो तर सगळ्या इंद्रियांना विसरून जा, हा अर्थ आहे. विसरणे म्हणजे लीन करणे, त्याला नष्ट नाही करायचं. अच्छा, आता जेव्हा आपण बसतो, इंद्रिया आता लीन झालेल्या आहे. कुठे लीन झाल्या? मनामध्ये. यच्छेद्वांग मनसी. आणि ते जो करतो ना हे सगळं, त्याला इथे शब्द दिलेला आहे प्राज्ञ. यच्छेद्वांग शब्दाकडे पहा. यच्छेद्वांग मनसी प्राज्ञ. प्राज्ञ माणूस करतो. प्राज्ञ म्हणजे शंकराचार्य म्हणतात विवेकी. जो विवेकी आहे तो ही साधना करतो. रोज बसतो आणि इंद्रियांना विसरतो, लीन करतो. अच्छा, आता मी मनापर्यंत पोहोचलो. आता मनाचा अनुभव होत आहे मला, इंद्रियांचा अनुभव नाही, मनाचा.
आणि आपण जेव्हा बसतो तेव्हा मन एकदम तर शांत होत नाही, एकाग्र होत नाही. मनामध्ये काय होतं तर म्हणे अनेक प्रकारचे विचार येत राहतात आणि ते विचार भविष्याचे असतात, भूतकाळाचे असतात. त्याला म्हणतात संकल्प विकल्पात्मकम. काही आपण संकल्प करतो मग त्याच्या विरुद्ध काही विचार येतो आणि आत्ताच्या घडलेल्या ज्या घटना आहेत त्यांच्याबद्दल विचार येत राहतात. तर अगदी अंतःकरणाच्या वरच्या स्तरावर काही विचार येतात. ते विचार आत्मविचार नसतात, जगाचेच विचार. बसल्यावर पहा एकदम आपल्याला आत्मा वगैरे नाही. काय विचार येतो, आज काय वार आहे, आता तिथे जायचं आहे, मग हे करायचं, ध्यान केल्यावर मी हे करीन. एक विचार येतो असं असं करावं, आधी चहा पिऊन घ्यावं मग ध्यान करावं. हे असे वरवरचे सगळे विचार. याला इथे म्हणलेलं आहे मन. आता इथे म्हणतात की असे हे जे चंचल करणारे विचार आहे, विक्षेप करणारे विचार आहे, आता याला काय करा म्हणे, याला बुद्धीमध्ये टाका, बुद्धीमध्ये लीन करा. फार सुंदर बरं का हे सगळे आतमधलं ज्या घटना घडतात आतमधल्या त्याचं वर्णन आहे. पण जो बसतो त्यालाच हे सगळं दिसलं, नाही तर कुठलची चर्चा करतं काही माहिती नाही. तर इंद्रियांना विसरला, आता मनामध्ये हे सगळे विचार येतात. गुरुदेव म्हणायचे 3 डायरेक्शन मध्ये आपले विचार जातात. भूतकाळामध्ये, भूतकाळातली स्मृती किंवा भविष्यकाळातली योजना, किंवा वर्तमान काळामध्ये जे आत्ता मला करायचं आहे त्याच्याबद्दल विचार. जेव्हा सिद्धवाडीला गुरुदेवांचे शिबिर व्हायचे, आता उद्यापासून शिबिर आहे, परवापासून शिबिर आहे, आणि त्याच्या आधी आम्ही ध्यान करायला बसायचो, रोजच करायचो. तर त्या दिवशी ध्यानामध्ये काय विचार यायचे, आता गुरुदेव येतील, मग हे करायचं आहे, ते स्वच्छ केलेलं नाही आहे, तिकडे जातील गुरुदेव, तर काय. दुसऱ्या लोकांना वाटतं की ब्रह्मचारीजी ध्यान करत आहे. ध्यान व्यान काही नाही, काळजी करत आहे फक्त. लोक त्याला डिस्टर्ब करू नका. अरे ही इज ऑलरेडी डिस्टर्ब. हे बरं आहे की दुसऱ्या लोकांना आपलं मन दिसत नाही म्हणून दुसरे लोक त्याला म्हणतात ना बेनिफिट ऑफ डाऊट. जरूर समाधी लागली असेल तर सांगायचा अर्थ काय, भविष्याची काळजी करताय. उद्या काय होईल, परवा काय होईल. आता एकदम ऑफिसमध्ये जायचंय 10 वाजता आणि मी 9:45 वाजता ध्यान करायला बसलो, तर काय विचार येते, आता जायचंय, वेळ होत आहे. तर याला म्हणतात मन. इथे काय म्हणतात, मन. ज्याने चिंतन होत नाही, विचार येत आहे, धुमाकूळ विचारांचा गोंधळ आहे. पण तर म्हणे थोड्या वेळ बसा, उठू नका. मग थोडंसं आपल्याला मनामध्येच येतं की मी कशासाठी बसलो आहे, चिंतनासाठी, विचारासाठी. तर इथे म्हणतात की मनाला तुम्ही लीन करा बुद्धीमध्ये. याचा अर्थ काय, जेव्हा चिंतनाची सुरुवात होत आहे, म्हणजे आता काय झालं, मन लीन झालं. जे विक्षिप्त करणारे विचार शांत झाले, म्हणजे काय झालं, मन, सांगा, मन लीन. मन लीन झालं कुठे, बुद्धीमध्ये. आता चिंतनाच्या भूमीवर मी पोहोचलोय, यालाच बुद्धी म्हणलेलं आहे. जोपर्यंत मनाच्या स्तरावर आहे तोपर्यंत भावना आहे, विकल्प आहे, विक्षेप आहे, चांचल्य आहे, चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, ही मनाची. पण म्हणे जर थोडा वेळ आणखीन प्रयत्न करा की मला आता चिंतन करायचं, मग हे विचार शांत होतील
आणि चांगले विचार, आत्मविचार, आत्म्याबद्दल चिंतन सुरू होईल. तर याला आपण काय म्हणू, आता मी बुद्धीवर पोहोचलो, बुद्धीच्या स्तरावर. आता मी एकाग्र करू लागलो आपल्या विचारांना एका विषयावर टिकवण्यामध्ये मी सफळ झालो. म्हणजे आता मन शांत झालं असं म्हणा, इथलच्या भाषेत मन लीन झालं. इथेच म्हटलेलं आहे तद यच्छेत ज्ञानमात्मनी. ज्ञानमात्मनी म्हणजे बुद्धी, बुद्धीमध्ये ज्ञान आहे, त्यामुळे बुद्धीमध्ये ते आता मन काय झालं, लीन झालं. आता चिंतनाची सुरुवात झाली. अच्छा, आता चिंतनामध्ये सुद्धा आपलं जी बुद्धी आहे त्याच्या सुद्धा वेगवेगळे पातळी आहे. याला म्हणतात एकाग्र भूमी. एकाग्र भूमी. आता मी एकाग्र करू शकतो. आता कुठे एकाग्र करत आहे तर म्हणे आत्मवस्तूवर. योग दर्शनामध्ये म्हटलेलं आहे विचारानुगत भूमी. विचारानुगत आधी एकाग्र भूमी. एकाग्रतेचे 4 प्रकार आहे, म्हणजे 4 स्तर आहे. एकाग्र तर सगळे लोक करतात, पण एकाग्राचा विषय काय, कशावर एकाग्र करत आहे. लहान पोरं सुद्धा टीव्ही समोर बसतात तर एकाग्र असतात की नाही. कार्टून जेव्हा पाहतात एकाग्र भूमी आहे, पण विषय काय आहे, स्थूल विषय आहे. जेव्हा आपली बुद्धी सूक्ष्म विषयांवर विचार करायला सुरुवात करते तर याला म्हणतात विचारानुगत भूमी. विचारानुगत असा एक शब्द आहे. आणि मग जेव्हा आत्म्याबद्दल विचार करू लागते तर त्याला म्हणतात अस्मितानुगत. अस्मी. अस्मी म्हणजे मी कोण आहे. आता पहा या चिंतन सुरू झालं. अच्छा, चिंतन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही ऐकलं आहे काही. आत्म्याचं चिंतन तेव्हाच करू शकता जेव्हा आत्म्याबद्दल काही ऐकलं आहे. म्हणून श्रवणानंतर मग चिंतन आहे. तुम्ही अशा वस्तूचं चिंतन करू नाही शकत ज्याच्याबद्दल तुम्ही कधी काही ऐकलंच नाही. कळतंय का. अज्ञात विषयावर चिंतन होऊ शकतं का. तुम्ही टिंबकटूवर जरा चिंतन करा. काय टिंबक. आता माहिती तुम्ही काय चिंतन. भारतावर चिंतन करा. आज 26 जानेवारी आहे, कमीत कमी 1 दिवस तर भारताबद्दल करू शकतो, कारण भारत आहे. म्हणून श्रवणम मननम निधिध्यासनम असा क्रम आहे. तर आता विचारानुगत भूमी म्हणजे ज्या आत्म्याबद्दल ऐकलं खूप उपनिषदाच्या द्वारे, गीताच्या द्वारे, त्याच्यावर तो आता काय विचार करत आहे. आता भविष्याचं भूतण हे सगळे विचार शांत झाले. विचारानुगत. अस्मितानुगत. नावं ऐकून ठेवा, परत मी सांगेन. मग आनंदानुगत. जेव्हा चित्ताची अशी सूक्ष्म स्थिती होऊन जाते की जिथे चिंतन होत आहे, मग म्हणे त्याला आनंद येऊ लागतो. जेवढं चिंतन सखोल होईल तेवढा आनंद जास्त. त्याला तिथे म्हटलेलं आहे मनाला बुद्धीमध्ये लीन करा. हे बुद्धीचे सगळे स्तर सांगितले मी. आनंदानुगत, विचारानुगत, अस्मितानुगत. एका भूमीमधून दुसऱ्या भूमीमध्ये संक्रमण करणे. संक्रमण याला म्हणतात. आपण मकर संक्रांती साजरी करतो ना, म्हणजे काय, सूर्य जो आहे एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये, तर आपली बुद्धी सुद्धा एका पातळीवरून दुसऱ्या पातळी, दुसऱ्यावरून तिसऱ्या. हे संक्रमण, ध्यानामध्ये संक्रमण झालं पाहिजे तर ते ध्यान. नाही तर कधी कधी उलटच होतं. संक्रमण होतं म्हणजे, पण ते झोपेमध्ये संक्रमण होतं. आधी मन जागृत होतं, आता संक्रमित झालं कुठे. तर त्या क्षमण न केलेलं बरं. मग ठीक आहे. तर इथे असे आपल्याच व्यक्तित्वाच्या खोल काय स्तरावर जाणे. तर इंद्रियांना मनामध्ये, मनाला बुद्धीमध्ये,
तर बुद्धीपर्यंत आपण पोहोचलो. मग काय म्हणतात, ज्ञानमात्मनी महती नियच्छेद. ज्ञानमात्मनी ही जी बुद्धी आहे याला महत्तत्वामध्ये लीन करा. महत्तत्व मी काल सांगितलं होतं, कोणाला लक्षात आहे का? समष्टी बुद्धी, हिरण्यगर्भ. तो म्हणे आता हिरण्यगर्भामध्ये लीन करा. आता म्हणे हिरण्यगर्भ कुठं शोधावं, कुठे शोधायचं? इंद्रिय मन बुद्धी तर ओळखीची, पण आता हिरण्यगर्भामध्ये ही बुद्धी लीन करायची म्हणजे काय ते भगवान शंकराचार्य छान सांगतात. प्रथमजवत स्वच्छ भावम एकमात्मनो विज्ञानम आपादयेत इत्यर्थ. म्हणे हिरण्यगर्भ म्हणजे भगवंत, हिरण्यगर्भ म्हणजे भगवंताची बुद्धी, हे सगळं म्हणून काल मी सांगितलं होतं. तर म्हणे हिरण्यगर्भामध्ये बुद्धीला लीन करणे म्हणजे जशी भगवंताची बुद्धी शांत आहे, सम आहे, स्वच्छ आहे, तशी बुद्धी आपली करणे असा अर्थ आहे. म्हणजे हिरण्यगर्भाचं जे लक्षण आहे ते बुद्धीमध्ये प्राप्त करणे, बुद्धीमध्ये वाढवणे. आज आपली बुद्धी कशी आहे? रागद्वेषामध्ये ग्रस्त आहे. बुद्धी कशी आहे? मंद आहे, अशुद्ध आहे. तर हिरण्यगर्भामध्ये नियच्छेद म्हणजे जशी समष्टी बुद्धी सम आहे, भगवंताची बुद्धीमध्ये काही पक्षपात नाही आहे. हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा माझा आहे, हा तुझा आहे. म्हणे जशी ती बुद्धी आहे ना तशी माझी बुद्धी झाली पाहिजे, हाच अर्थ आहे. आणि मग असं होतं, देवाच्या बुद्धीमध्ये जर आपली बुद्धी आपण टाकली, जेवढे संत लोक आहेत त्यांनी हेच तर केलंय की नाही? मग त्यांची बुद्धी सुद्धा कशी तेजस्वी झाली की नाही? सम झाली, शुद्ध झाली, प्रकाशित करणारी झाली. आता पहा, सोपा एक नियम आहे, एज यू थिंक सो यू बिकम. जसं तुम्ही विचार करता तसे होता. आता जर बुद्धीने तुम्ही परमात्म्याचं ध्यान करत आहात तर ती बुद्धी सुद्धा कशीच होईल? परमात्म्यासाठी. काय बढिया सुंदर अर्थ सांगितला. प्रथम जवत स्वच्छ भाव मापा. म्हणून संतांची बुद्धी अशी तेजस्वी असते, लोकांचं मार्गदर्शन करणारी असते. कारण राग द्वेषाच्या पलीकडे गेलेली असते. रागद्वेष नाही, मत्सर नाही आहे, मलिन नाही आहे. तर जेवढं आपण सखोल ध्यान करू भगवंताचं तेवढी ही बुद्धी चमकदार होते. आणि मग शेवटची स्टेज काय आहे? तो तद्यच्छे शांत आत्मनी. सगळ्यात शेवटी कुठे आपल्या बुद्धीला लीन करायचं आहे? तर म्हणजे शुद्ध आत्म्यामध्ये. शुद्ध आत्म्यामध्ये म्हणजे आता उद्या सांगतो, जिथे काही उपाधी नाही, तिथे ईश्वरण जीवाचा भेद नाही. ठीक आहे ना? शुद्ध चैतन्य जे सर्वांतरंग आहे, सगळ्यात आतमध्ये, जिथे फक्त चैतन्य आहे, जिथे विकार प्रकार आकार काही नाही. तर याप्रमाणे हे झेप आहे. पहिलं काय, कशामध्ये लीन करायचं आहे? आणि आता परत उलट विचार करणं म्हणजे नक्की. मनाच्या आधी काय आहे? इंद्रियांच्या आधी काय आहे? हा. तर इंद्रियांना लीन करणे म्हणजे काय? हा, व्यापार शून्य होणे, विषय ग्रहण न करणे, विषयांना विसरणे. इंद्रियांना लीन करणे म्हणजे विषयाकडे लक्ष न देणे. जर विषयाकडे लक्ष जाईल तर इंद्रिय ऍक्टिव्ह होईल, पण जर विषयाकडे लक्षच नाहीये तर इंद्रियांचंही भान. तर इंद्रियांची क्रिया थांबवणे सगळ्यात पहिली. यालाच म्हटलेलं इंद्रियांना कुठे लीन केलं? मनात. अच्छा, तर मनामध्ये काय आहे? तर मी सांगितलंय
विक्षेप वगैरे आहे. आता मनाला कुठे लीन करायचं आहे? बुद्धीमध्ये. म्हणजे काय करायचं आहे? चिंतन करायचं. जे ध्येय आहे त्याच्याबद्दल चिंतन करायचं. जर चिंतन सुरू झालं म्हणजे ते मन लीन झालं. आता मनाचं अस्तित्व मला म्हणजे अनुभवाच येतो चिंतन. आणि मग चिंतनामध्ये काय? विषयावर एकाग्र करणे, आत्मविषय, आणि मग त्याच्या विविध बाजू ज्या आहेत त्याच्यावर विचार करणे. हे झालं बुद्धी. आणि मग या बुद्धीला समष्टी बुद्धीमध्ये टाकणे, म्हणजे समष्टी बुद्धीसारखी आपली बुद्धी होणे. आणि मग शेवटी आत्मा. ते आता उद्या. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री